गेले 15 दिवस मी अजिबात कोणताही डाएट फॉलो करत नाहीये. तरी माझं वजन हे कमी होतंय आणि मेंटेन राहिलेलं आहे. याचं एकच कारण आहे ते म्हणजे माझे श्रावणातली फास्टिंग चालू आहे शनिवार, सोमवार आणि अजूनही. तर त्यामुळे मी जास्त काही खाल्लं जात नाहीये. उपवास होतोय. त्यामुळे जे आहे हे माझं वजन मेंटेन राहिलेलं आहे. या 2 महिन्यात मी कोणतेही चॅलेंज घेणार नाहीये. कारण मला माहिती आहे की ते कंप्लीट होणार नाही आहे. फास्टिंग आहेत आणि असे सण आहेत, त्यामुळे नाही जमणार आहे माझ्याकडून. त्यामुळे जेव्हा पॉसिबल होतं, तेव्हा मी बरोबर माझं सगळं केलंय आणि 17 किलो वजनही कमी केलेलं आहे. तर जेव्हा हे फेस्टिव्ह सीझन संपेल ना, तेव्हा मी पुन्हा एकदा माझी जर्नी स्टार्ट करेन, ज्या टार्गेटपर्यंत मला पोहोचायचं आहे. आजही उपवास होता, त्यामुळे मी बरीचशी खिचडी घेतली आणि थोडीशी दही घेतलेली आहे आणि थोडंसं उरलं होतं डब्यात भरल्यानंतर, तर ते सुद्धा मी ऑफिसला निघण्यापूर्वी खाल्लेलं आहे. आणि आता मी ऑफिसला निघाली आहे रोजच्या प्रमाणे 2 वाजता मी माझा लंच केलेला आहे आणि बाकी काहीच खाल्लेलं नव्हतं. फक्त तेवढंच होतं आणि आजही काही भूक मला लागली नव्हती जास्त आणि आज हाल्फ डे होता. दहीहंडी होती त्याची हाल्फ डे होता. मी घरी आली आहे त्यानंतर आणि घरी येता-येताच विचार केला, की आता जाऊन मस्त मूव्ही बघेन. घरी आल्यानंतर एक केळं खाल्लंय फ्रेश झाल्यानी आणि मग मूव्ही बघायला लागली आणि बघता-बघता मी झोपली. आता थोडंसं ट्रान्सफॉर्मेशन बघा, हे मी जे शर्ट घातलंय, हे पहिल्याचं म्हणजे 88 किलोच्या आधीचं हे माझं फोटो आहे आणि आता बघा एकदम कम्फर्टेबल म्हणजे नाही सांगू शकत आहे मी शब्दात. मी जस्ट ते अनुभवतीये असो. त्यानंतर मी वेफर खायला घेतले होते वाटले म्हणून, पण नंतर असं वाटलं, की उपवासा दिवशी आपली बॉडी एकदम क्लीन आणि डिटॉक्स होत असते. त्यामुळे हे तेलकट खाऊन नाही बिघडवायचे म्हणून मी 2-3 खाल्ले आणि ठेवून दिले. त्यानंतर मग मूव्ही बघायला घेतली आणि तिथे झोपली. झोपून उठल्यानंतर एकदम गार वाटत होतं. असं वाटलं काहीतरी गरम खावं. म्हणून म्हटलं थोडासा 1 कप चहा बनवावा, साखर घातलेलाचा. त्या बनवायला घेतली आणि एक दूध गरम करत ठेवलं, तर ते फाटलं म्हणून पुन्हा ठेवली आणि त्यानंतर मग मी मस्त गरमागरम चहा पियाली साखर घातलेलाच. कधीतरी असं गोड खाल्लं ना, तर अजिबात गिल्ट फील नाही होत. पण मी जेव्हा स्ट्रिक्टली माझ्या डायटवर होते ना, तेव्हा मी अजिबात साखर अजिबातच खाल्लेली नव्हती. असं तर आता मी रात्रीचं जेवण करते. आज उपवास होता म्हटलं खिचडी भात करावा, असं मला खावंसं वाटत होता म्हणून. तर तो मस्त बनवलाय सगळ्या भरपूर भाज्या टाकून. सोबत कोशिंबीर घेतलेली आहे आणि अळूवडी होती त्यातली एक घेतलेली आहे. असा मी माझा उपवास सोडलाय शनिवारचा. आज आय थिंक शेवटचा शनिवार असेल श्रावणातला आणि एक सोमवार उरलेला आहे आणि जेवून घेतलंय आणि आजचा दिवसाचा शेवट केलेला आहे फॅमिलीसोबत मस्त कॅरम खेळून. उद्या सुट्टी आहे त्यामुळे आणि असा होता माझा आजचा दिवस. चला तर मग भेटूया उद्या. बाय.